अवधूत चिंतन गुरुदेव दत्त काषाय वस्त्रं करत कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुषि काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः जितेन्द्रियगणाग्रणिरभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः योगीन्द्रजोत्तनय अत्रिमहामुनींचा श्रीपादराज पहिला अवतार साचा जो पुनश्च यति नृसिंहदेव तो हाची दत्त भगवान गुरुवासुदेव योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। आता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना गुरुभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि यूट्यूबच्या माध्यमातून उद्या हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना गुरुभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार। 1 जूनला आपण 63 दिवसांची चालू असलेली अखंड अशी मालिका, ज्याला आपण सुखसंवाद माला असं नाव दिलेलं होतं, ज्याचा अल्पविराम थोडासा आपण 1 जूनला घेतला। एक प्रोजेक्ट, एक ठरवलेलं कार्य जे हातात होतं ते 2 जूनपासून 18 तारखेपर्यंत दत्त महाराजांच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त अशा सहकार्यामुळे, सहभागामुळे शक्य झालं। मला आज जाहीर हे सांगताना अतिशय आनंद होतोय आणि हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप आनंद होणार आहे की एका खेड्यातला एक कीर्तनकार, सर्वसामान्य एक संकल्प आणि आपल्यासारखे दत्त महाराजांच्या कृपेने तो संकल्प सिद्धीला जातो कसा, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातनं काय घडू शकतं। तर जाहीर मला आज आपल्याला सांगायला आवडेल टेंबेस्वामींच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने की एक छोटीशी सुरुवात आपण सुरू केली, पण श्रोते हो, दत्त कृपेने, भगवती गंगेच्या कृपेने 5,11,000 रुपये आपल्याकडे दत्त महाराजांच्या कृपेने जमा झाले आणि 5,11,000 रुपये आपण 138 साथीदार आणि 38 ते 40 कीर्तनकारांच्या पर्यंत, कोणाला 3,000, कोणाला 5,000, कोणाला 7,000 या स्वरूपात त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे आपण पोहोचवण्याचं यश मी आणि माझ्याबरोबर जे काही
कार्य करीत होती. त्यामध्ये 10-15 दिवस बसून हे काम करायला लागलं. परंतु अत्यानंद या गोष्टीचा आहे की मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. किंवा आता एक रघुनंदन वरकड लंडी देईल कोण, समर्थ म्हणाले तसं. किंवा सत्य संकल्पाचा दाता नारायण, पूर्ण करी सर्व मनोरथ. किती 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 प्रमाण सांगू. त्यामुळे जे एक नियोजित कार्य डोक्यात होतं की गोरगरिबांपर्यंत, गरजवंतांपर्यंत पैसे पोचले पाहिजेत, आर्थिक रूपानं मदत पोचली पाहिजे, आणि त्या एका तळमळीने दत्त महाराजांच्या पुढे संकल्प ठेवला. आणि आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त असा त्यात श्रोतृवृंदांनी 63 दिवस ऐकलेल्या माझ्या आपण सहभाग घेतला. त्याबद्दल कृतज्ञता जाहीर आपल्या प्रति व्यक्त करतो. 21 दिवसांनंतर आज सगळ्यांना भेटून अतिशय आनंद होतोय. खूप मजा मस्त वाटतंय. सगळे तुम्ही छान आहात असं दिसतंय. सगळ्यांच्या कमेंट वाचतोय. खूप छान. 232हून अधिक लोक आता एका क्षणात लाईव्ह पण आहेत. आजचा जो दिवस आहे तो मी आलो नसतो तर मलाच बेचैनी व्हायला लागली की आपल्या सगळ्यांची गाठभेट झालीच पाहिजे आजच्या दिवशी. किंबहुना परवाच्या एका प्रसंगात कोणीतरी लिहून पाठवलं होतं की बुवा बाकी काही नाही पण किमान टेंबेस्वामींच्या आराधनेच्या दिवशी तरी तुम्ही नक्की लाईव्ह या. तर त्यासाठी मी ठरवल्याप्रमाणे आज इथे आलोय. आणि मुद्दाम वेळ सुद्धा रात्री 9:15 ठेवले की संध्याकाळी कुठले आवाज, कुत्र्याच्या मुंगण्याचे आवाज, लहान मुलांचे खेळण्याचे आवाज हे काही मध्ये न येता, शिवाय अमेरिकेतल्या पण लोकांना, तर आमचे अमेरिकेतली काही मंडळी बघतायत, सगळ्यांना सोयीचं व्हावं आणि सगळ्यांचा हा विषय पार पडल्यानंतर निवांत आपण महाराजांचं करावं म्हणून आपण सगळे एकत्र जमलो. आज जसं टेंबेस्वामींचा आराधनेचा दिवस आहे ना, तसं आज कालिदासाचा पण दिन, कालिदास दिन म्हणून पण साजरा केला जातो. आषाढस्य प्रथम दिने, आषाढातल्या पहिल्या दिवशी मेघांकडे पाहिलं आणि मेघदूत नावाचे एक दिव्य काव्य ज्याने लिहिलं त्या कवी कुलगुरू कालिदासाचा आजचा दिवस एक सगळीकडे मान्य केला जातो. त्याला कालिदास दिन म्हटलं जातं. आषाढातला पहिला दिवस म्हणून आज आषाढ प्रतिपदा आहे. थोडं त्याच्या विषयी आणि असं आहे की रवींद्रनाथ टागोरांनी एक फार सुंदर वाक्य लिहून ठेवलं. रवींद्रनाथ टागोर एके ठिकाणी असं म्हणतात की सौंदर्य तुम्हाला मिळवायचं आहे का, तुम्हाला कलाकार व्हायचं आहे का, तुम्हाला जर उत्कृष्ट कलाकार व्हायचं असेल, तुम्हाला जर सौंदर्य स्थळ शोधायची असतील काव्यातली, साहित्यातली, तर तुम्हाला मेघदूत जगता आलं पाहिजे, मेघदूत समजून घेता आलं पाहिजे. तुम्ही जर मेघदूत जर समजून घेतलात, मेघदूत जर तुम्ही आकलन केलं, तर तुम्ही खरे कलाकार होऊ शकता, तुम्ही खरे कलासक्त होऊ शकता, तुम्ही खऱ्या कलेचा आनंद घेऊ शकता, रसिक होऊ शकता, उत्तमात उत्तम असं सौंदर्य स्थळ तुम्ही शोधू शकता. म्हणून आषाढस्य प्रथम दिने म्हणजे आषाढातला हा पहिला दिवस कवी कुलगुरू कालिदासांचा हा दिन, कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासांचा जो कालखंड आला श्रोते हो, त्याच्याबद्दल थोडेसे विद्वानांच्या मध्ये गैरसमज आहेत. आपण हे शंकराचार्य सुद्धा पाहिलं होतं, वेगवेगळी चरित्राख्यानं तपासताना पाहिलं होतं. कालखंडाच्या बाबतीत थोडेसे दोष आहेत. कोणी असं म्हणतं की इसवी सन शकाच्या पूर्वी, वैद्य नावाचे जे तत्वचिंतक आहेत ते म्हणतात की इसवी सनाच्या पूर्वी 1 शतक कालिदास होऊन गेले. कोणाचं असं म्हणणं आहे की रा. गो. भांडारकरांचं असं म्हणणं आहे की 4थ्या शतकात, इसवी सन 4थ्या शतकात कालिदास झाले. कोणाचं असं म्हणणं आहे, मॅक्स मिलर सारखा म्हणतो की 6व्या शतकात कालिदास झाले. कुठल्या शतकात होऊ दे, पण त्यांनी हे मान्य केलंय की कालिदासासारखी प्रतिभा अन्य कोणाकडे नाही. कालिदासांनी भगवती कालीची अनन्य सेवा केली, अनन्य उपासना केली आणि कालीची परिपूर्ण कृपा त्यांच्या मस्तकावरती वरदहस्त होता. म्हणून कालिदास हे नाव आजही घेतलं जातं श्रोते. किंबहुना आपण त्यांचे कृतज्ञता सतत त्यांच्या चरणी व्यक्त केली पाहिजे. आणि 3 महान काव्य पहिली केली. 1 म्हणजे कुमारसंभव, 2 मेघदूत आणि 3 रघुवंश. ही तीनही जी काव्य आली, ही तीनही काव्य ही 3 काव्य आली, पण खंडकाव्य म्हणून ज्याला म्हटलं ते खंडकाव्य म्हणजे मेघदूत आहे.
मला आज त्याच्यावरती बोलायचं नाही आहे, माझा आजचा विषयही तोही नाही आहे. परंतु आज दिनविशेष आपण मागच्या 63 दिवसांमध्ये त्या दिवसाचं जे एक काही विशेष असेल त्याविषयी आपण नक्की बोलत आलोय, ते लक्षी घेतलं तर कालिदासाची उत्तुंगता आपल्या लक्षात आली पाहिजे, त्याची उंची आपल्या लक्षात आली पाहिजे. मेघदूत हे खंडकाव्य रचलं आणि वाक्यम रसात्मकम काव्यम हे सूत्र तुमच्या माझ्यापर्यंत कालिदासांनी दिलं. म्हणजे काय तर काव्याची व्याख्या करताना कालिदास म्हणाले रसात्मकम काव्यम. ज्या वाक्यातनं रसोत्पत्ती होते आणि ती रसोत्पत्ती झाल्यानंतर श्रोतृवृंदांच्या किंवा वाचकांच्या किंवा श्रवण करणाऱ्या श्रोत्यांच्या चित्ताचा वेध घेतला जातो, त्यांचं हृदय द्रवतं, त्याला काव्य असं म्हणतात. उगाच ट ला म ला प ला च जोडून लिहिली जाते कविता किंवा काहीतरी लिहिलं जातं, फेसबुकवरती वेळ जात नाही म्हणून काहीतरी लिहिलं, ट्विटरवर काहीतरी लिहिलं, व्हॉट्सॲपवर काहीतरी खरडले मेसेज, ते काव्य नाही ठरत. ज्यातनं रसोत्पत्ती होते त्याला काव्य असं म्हणतात. काय म्हणतात ते? वाक्यम रसात्मकम काव्यम. रसात्मक असलं पाहिजे ते काव्य. जी वाक्य रसनिर्मिती करतात त्याला काव्य असं म्हणतात श्रोते. आणि म्हणून मेघदूतात सुद्धा दोन प्रकार आहे, एक पूर्व मेघदूत आहे, एक उत्तर मेघदूत आहे. त्यातल्या स्टोरी आपल्या विरहाची गोष्ट आलेली आणि त्या विरहा सुद्धा कालिदास आपल्याला एक वेगळी भूमिका, एक वेगळी दिशा आपल्याला देतात. म्हणून आत्ताच्या संकलित असलेल्या पद्धतीप्रमाणे 111 श्लोक साधारण त्याच्यात मान्य केले जातात. एक छान वाक्य आपल्याला सांगतो आणि आपल्याला टेंबे स्वामींच्या कडे वळता येईल विषयाकडे. फार सुंदर वाक्य आहे, शांताबाई शेळकेंचं वाक्य आहे. ते असं म्हणतात की तुम्हाला जर रामायण नावाचं काव्य तुम्हाला ऐकायचं असेल, वाचायचं असेल, म्हणजे रसोत्पत्ती कशी बघा, विश्लेषण काय सुंदर केलं आहे. तुम्हाला जर रामायण ऐकायचं असेल तर रामायण आपल्याला नैतिकता शिकवते. तुम्हाला जर महाभारत ऐकायचं असेल, महाभारत या काव्यावरती अभ्यास करायचा असेल तर महाभारत हे आपल्याला बुद्धीचा परमोत्कर्ष काय हे दाखवतं. रामायण नैतिकतेचा, भारत बुद्धीचा परमोत्कर्ष काय हे दाखवतं. तर कालिदासाचं साहित्य हे आपल्याला सौंदर्याचा परमोत्कर्ष काय ते दाखवतं, सौंदर्याचा साक्षात्कार काय आहे असू शकतो ते दाखवतं. माझ्या गुरुजींच्याकडे मी शिकायला असताना त्यांनी एक सुभाषित मला शिकवलं होतं शंकराचार्य मठात असताना. काय सुंदर आहे बघा, तुम्ही सुद्धा घरात करून बघा. आपली श्लोक करणाऱ्या सुभाषितकारांची, ज्यांना काव्यशास्त्र विनोद आवडतो त्यांना नक्की आवडेल. या गोष्टी आता ऐकायला मिळत नाहीत. काय सुंदर वाक्य बघा. पुरा कवीणाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. मी संस्कृतमध्ये म्हणालो, ज्यांना कळलं असेल त्यांना कळलं असेल, पण नसेल कळलं तर सांगतो. पुरा कवीणाम गणना प्रसंगे, पूर्वी म्हणे एकदा, केव्हा, पुरा म्हणजे पूर्वी, वन्स अपॉन अ टाइम, केव्हा तरी एकदा, गणना सुरू झाली. पुरा गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः. आता कनिष्ठिका म्हणजे काय, इथपासून सुरुवात आहे. याला अंगुष्ठ म्हणतात, याला तर्जनी म्हणतात, याला मध्यमा म्हणतात, याला अनामिका म्हणतात आणि याला कनिष्ठिका म्हणतात, करंगळी. तर ते काय म्हणतात, सुभाषितकार किती छान वर्णन करतात. ते म्हणतात की आपण एकदा मोजदा करू. हां चला, कोण आला, अनिल आला, सुनील आला, रमेश आला, सुरेश आला. आपण मोजताना असंच मोजतो ना बोटाप्रमाणे, मग अंगठावरती असतो. आपण मोजताना कनिष्ठिकेपासून सुरुवात करतो, म्हणजे करंगळीपासून सुरुवात करतो. उजव्या हाताचा बोट 1 1 2 पुढचं काही मोजायचं असेल तर आपण करंगळीपासून सुरुवात करतो. ते काय म्हणतात, पुरा कवीणाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः. कालिदास हे नाव पहिलं आलं आणि अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. काय सुंदर बघा. कालिदासाचं नाव घेतल्यानंतर त्याच्या तुलनेचा कोणी पुढचा आलाच नाही, म्हणून अनामिका जी आहे ना ती अजून वाट पाहते आहे की माझं नाव घेण्यासाठी कोणीच नाही. कालिदासाच्या नंतर असा कोणीच नाही झाला. अद्यापि तत्तुल्य कवीही अभावात, त्याचा अशा कवीच पुन्हा झाला नाही. अनामिका सार्थवती बभूव. म्हणून त्या कनिष्ठिका त्या अनामिकेला चिडवत असते की तुझ्या बोटावरती सांगण्यासाठी कोणीच नाही, पण माझ्या बोटावरती मोजत असताना कनिष्ठिकेला मात्र कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः. तर अशा या दिव्य तेजस्वी
मातेच्या कृपांकित असलेल्या कालिदासांचं आजच्या दिवशी स्मरण करूया. आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे, ज्यांचं पुण्यस्मरण आपल्याला करायचं आहे, त्यांच्या चरित्राख्यानाचा थोडासा परामर्श घेऊया. खरं तर बोलता येण्यासारखा विषय खरंच खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. एकेका विषयात शिरल्यानंतर खूप आत गेलं तर आणखीन त्यातली मजा वेगळी आहे. आणि आपण नक्कीच बोलूया जर इंटरनेटचं काही सुरळीत झालं. पुन्हा मी आपल्याला शब्द दिलेला आहे की हे 63 एपिसोड झाले, हा सलग झालेत. थोडा अल्पाविराम घेतो, पुरासारखी सदृश स्थिती, थोडी आवरावर, बाकी सगळ्या गोष्टी. 2 पैसे पोचवायचे होते, मांडी घालून बसून ते काम नेटाने करायचं होतं, म्हणून थोडा वेळ पाहिजे होता, तो आपण अल्पविराम घेतला. पण याच्यानंतर मात्र आपण चातुर्मासासारखा आहे, आणखीन काही विषय आहे, आपण नक्की हे सगळे विषय बोलू. पण आज ओझरता का होईना आपण स्पर्श करत करत पुढे सरकूया. माझा सांगायचा मुद्दा असा की वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज लौकिक अर्थाने हे जे शरीर आहे ते आजच्या दिवशी त्यांनी गरुडेश्वरला, आजच्या तिथीला गरुडेश्वरला 1914 साली लौकिक अर्थाने हे शरीर सोडलं. पण थोडा आपण 63 दिवसांमध्ये त्यांच्या पूर्वाश्रमातले पण काही भाग संदर्भ आले तेव्हा मी आपल्या पुढे मांडलेलं आहे की त्यांचा गृहस्थी जीवन कसं होतं, नरसोबावाडीत ते कसे आले, त्यांना नृसिंह सरस्वतींकडनं अनुग्रह कसा झाला, त्यांच्या गृहस्थी जीवनात ते 7 वर्ष माणगावात गेले तेव्हा काय झालं, दत्त महाराज त्यांच्यावर कसे बरोबर राहिले, हा सगळा त्यांचा एखाद्या कीर्तनात जसा पूर्वरंग आणि आख्यान 2 भाग असतात तसं पूर्वायुष्य हे स्वामी महाराजांचं हे माणगावामध्ये गेलं. 7 वर्षानंतर पत्नी सहवर्तमान वाडीत आले, मग त्यांना संतती झाली, मग ती आपण तितिक्षा या विषयात त्यांचं एक उदाहरण सांगितलेलंच होतं. मग तिथून प्रवास करत 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 पत्नी सहवर्तमान पुन्हा गंगाखेडला पोचले. गंगाखेडला त्यांची पत्नी वारली आणि पत्नी गेल्याच्या 14व्या दिवशी स्वामींनी अनाश्रमी राहायचं नाही, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास यातल्या कुठल्या ना कुठल्या एका आश्रमात पक्क असावं, अनाश्रमी राहायचं नाही. म्हणून 14व्या दिवशी सगळी कर्म पूर्ण केली. श्रोते हो, बर का, आश्रम घेतला. कुठला? संन्यास आश्रम घेतला. एक असतो संन्यासातला प्रकार, तो म्हणजे साक्षात्कार झालाय परंतु संन्यास घ्यायचा आहे. आणि एक असतो संन्यासाचा प्रकार की साक्षात्कार मिळवण्यासाठीचा संन्यास, एक विद्वत संन्यास. म्हणजे साक्षात्कार झालाय, काम झालंय, फक्त आता आश्रम स्वीकारायचा आहे. आणि एक असतो संन्यास, तो म्हणजे मला यतते इति यती, जो यत्न करतो. यतते इति यती, यती कुणाला म्हणायचं? जो यत्न करतो. अगदी खरं सांगायचं तर तुम्ही आम्ही सगळेच जण खरं तर यती असायला पाहिजे. यती याचा अर्थच असा आहे की परमेश्वर माझ्या आयुष्यात यावा, परमेश्वराची परिपूर्ण कृपा, हे मानवी शरीर मिळालंय मला, माझ्यावरती व्हावी याविषयी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. यतते इति यती. खैर, आपण त्यात पडायला आत्ता नको की नेमकी कशी उपासना असावी, काय असावं, हा शेवटी ज्याच्या त्याच्या प्रार्थनाचा विषय, जो जितका अंतर्मुख झाला आणि जो जितका कामाला लागला त्याच्यावरती विषय आहे. परंतु अधिकृतरित्या ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्यानंतर गृहस्थाश्रम, गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थ आणि वानप्रस्थाश्रमानंतर संन्यासाश्रम आणि तो 14व्या दिवशी पत्नी निवर्तल्याच्या नंतर मी आपल्याला सांगितलं होतं एक अभंग, नंदन जो अनसूयेचा तो तू कैवारी आमुचा, आमुचा तू म्हणो जरी भेट कान देसी हरी, माझी अंतरव्यथा पद दावी तुझे नाथा, नाथा आलो काकुळती कळ कळसी नका चित्ती, का चित्ती नये दया वासुदेवाची गुरुराया, नंदन जो अनसूयेचा तो तू कैवारी आमुचा. अंतरलापी काव्य आहे, तिथे महाराजांनी लिहिले, महाराज माझी तुम्हाला एवढीशी सुद्धा काळजी नाही का हो, कैवार एरवी घेता माझा, कळ कळसी नका चित्ती, का चित्ती नये दया, माझ्याविषयीची दया का नाही, अदयता धरिली अशी का बरे, भवपुरी बुडतो जीव घाबरे, म्हणून मी कधी येशी गा, अनसुया मज भो मज पावगा. महाराज कधी याल, माझ्यावर कृपा कधी कराल. आणि मग त्या तळमळीत झाला, पण दंड घेतला नव्हता, कारण गंगाखेडला कोणी संन्यासी नव्हते त्यावेळेला. मग प्रवास करत 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 मराठवाड्यातनं प्रांत ओलांडून
महाराष्ट्राची सोडली, मग बऱ्हाणपूरमधनं पुढे खंडवा, खंडव्यातनं मग पुढे असा प्रवास करत 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 उज्जैन गाठलं. आणि उज्जैन हे नंतर गाठलं, पण मध्ये त्यांना महेश्वर लागलं, मंडलेश्वर लागलं. मंडलेश्वरला त्यांना तिथे एक संन्यासी होते, त्यांच्याकडनं दंड घ्यावा. पण रात्री दत्तप्रभूंनी पुन्हा दृष्टांत दिला की तुला सांगितलंय ना, उज्जैनलाच तुझे गुरु आहेत आणि तिथेच तुला संन्यास घ्यायचा आहे. मला खरं तर आत्ता गरुडेश्वरचा शेवटचा जो स्वामींचा 1-1.5 वर्षाचा तर जास्ती, पण माझी वाचा अनावर होते टेंबे स्वामींचं चरित्र जाता जाता आपल्याला या 23 चातुर्मासांपैकी थोडा आढावा घेत पुढे पुढे सरकणार. आज वेळ जितकं जास्तीत जास्त आपल्यापर्यंत चरित्राख्यान पोचवता येईल महाराजांच्या जीवन प्रवासामध्ये हा त्यांचा संन्यास घेतल्यानंतरचा आश्रम, संन्यास पूर्वीचा जो आश्रम आहे तो तर जबरदस्तच आहे, बहारीचाच आहे, पण संन्यासोत्तर तो आश्रम इतका दिव्य आहे श्रोते हो, की मंडलेश्वर महेश्वर असं करत करत महाराज इंदोरहून उज्जैन पोचले. तेव्हा शके 1813 इसवी सन 1891 बरं का. आणि त्या 1891 इसवी सणात महाराज संन्यास घेतल्यानंतर तिथे पोचलेले आहेत. नियम पाळायचे होते महाराजांना. संन्यास धर्म पाळत असताना काय नियम पाळायचे असतात ऐकून ठेवा. 3 दिवसापेक्षा कधी एका जागेवरती राहायचं नाही. 2 सर्व संचार वाहनात कधी बसायचं नाही. 4 अग्निस्पर्श वर्ज करायचा. 5 3 किंवा 5 घरची भिक्षेच्या पलीकडे कमीत कमी 3 घ्यायची नाही. आवडलं म्हणून 7वं 8वं घर 10 घरची भिक्षा नाही. 3 किंवा 5 घरचीच भिक्षा. 6 धातू स्पर्श, 2 धचा ज्याला म्हणूया, या 2 धनी सुरुवात होणार. धातू याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल, सोनं नाणं चांदी, ह्या धातूला स्पर्शच करायचा नाही, मुळे धनाला कधी स्पर्श करायचा नाही. आणि 7वं नदी पोहून कधी पलीकडे जायचं नाही. आता हे तर मी अगदी ढोबळ जे नियम आहेत ते सांगितले आपल्याला. खरं तर यतिधर्म जे काही संहिता म्हणून आहे त्याच्यात तर इतकं वर्णन आलंय, त्याच्यावरती तर सलग एक 10-15 विभागानं खुलासेवार बोलता येईल एवढा मोठा विषय आहे की यती धर्म संग्रह. त्याने यतीने कसं वागावं, कसं असावं, कसं बोलावं, कुठे जावं, कसं असावं, कसं वागावं, कुठे कधी काय बोलावं, कधी काय बोलू नये, इथंपासून शास्त्रांनी सगळी संरचना करून ठेवलेली आहे. लक्षात घ्या. महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराज हा नियम अतिशय श्रद्धेने पाळायला लागले. आणि महाराज ज्या वेळेला, आता प्रत्येक वेळेला टेंबेस्वामी असं म्हणणार नाहीये आपण, ते समजून घ्यायचं आहे. स्वामी महाराज किंवा स्वामी किंवा महाराज असं म्हणलं की टेंबेस्वामींविषयी चर्चा चालली आहे. स्वामी महाराज हे उज्जैनला कुठल्या तिथीला पोहोचले त्याचं वर्णन त्यांच्या चरित्राख्यानात फार. आषाढ शुद्ध द्वितीया, म्हणजे आज आषाढ प्रतिपदा आहे की नाही, आषाढ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी महाराज उज्जैनला पोहोचले. गंमत काय झाली, दत्तगुरूंची सरस्वती संप्रदायातला उज्जैनलाच तुझे गुरु आहेत आणि तिथेच जाऊन तुला तो दंड ग्रहण करायचा आहे. आनंद सरस्वतींच्या आश्रयाला गेले आणि उज्जैनला आजही, आणि जे गेले नसतील त्यांना खास करून सांग. इथे कोणीतरी मला विचारत आहे की, भगत विचारतोय की परिव्रज म्हणजे फिरणे, प्रभंजन, परिव्रज म्हणजे असं कोणीच फिरू शकत नाही, जागेवर राहायचं नाही. परिव्रज सतत फिरत राहणं आणि परमात्म स्थिती प्राप्त केलेले परिव्रज. आणि त्या परिव्रज करणाऱ्यांचे जे आचार्य आहेत असो, आपला मूळ विषय हा चाललेला की असे हे परिव्राजक आचार्य असलेले जे उज्जैनला गेले असेल त्यांनाही कल्पना येईल की उज्जैनच्या मंदिरातनं जे बाहेर पडल्यानंतर वरती एक दत्तात्रयांचं मंदिर लागतं. आम्ही 2016 साली ज्याला अर्धकुंभाला गेलो होतो, एक 20-25 जण आम्ही अर्धकुंभाला तिथे कुंभ, तेव्हा बऱ्याच जणांना टेंबेस्वामी बसलेली जागा दाखवतात. कारण टेंबेस्वामींचा जो पहिला चातुर्मास आहे श्रोते हो, संन्यास जीवनातला तो पहिलाच चातुर्मास उज्जैन या नारायणानंद
महाराजांच्या चरणारविंदी ते पोचले. त्यांच्याकडून त्यांना अधिकृतरित्या दंड मिळाला. दंड मिळाल्यानंतर गिरी, पुरी, भारती, सरस्वती, आश्रम, तीर्थ, सागर, पर्वत, इंद्र, चंद्र अशा दशनाम आखाड्यांपैकी परंपरा स्वामी महाराजांना प्राप्त झाली. पण उज्जैनला राहणारे अधिकारी अधिकृतरित्या दंड मिळाला आणि सरस्वती असं नामाभिधान झालं. आषाढ शुद्ध द्वितीयेला महाराज उज्जैन या नगरीत पोहोचलेले होते. महाराज म्हणाले, आता मी संचार सुरू करतो, परिव्रज, मला आता फिरायचंय, संचार सुरू करतो. तर गुरूंनी आज्ञा केली की नाही, आषाढ शुद्ध द्वितीय आहे, अजून एक 10-12 दिवसामध्ये संन्यासांचा जो चातुर्मास असतो ना, तो आषाढ पौर्णिमेला सुरू होतो. श्रोते, आपला चातुर्मास आषाढी एकादशीला सुरू होतो आणि संन्यासांचा चातुर्मास आषाढ पौर्णिमेला सुरू होतो. आपला चातुर्मास कार्तिक एकादशीला संपतो. म्हणजे आषाढी एकादशी, श्रावण, अश्विन, आषाढ ते श्रावण, श्रावण ते भाद्रपद, भाद्रपद ते अश्विन, कार्तिक असा 4 महिने चातुर्मास आपला असतो. देवशयनी एकादशी. चातुर्मास मागे मी एकदा बोलताना सांगितलं असेल 63 दिवसात, आपल्याला आठवत असेल कोणांतर, अंतरलापी म्हणतात त्याला सुद्धा. 15 दिवसाचा एक महिना असतो. एका महिन्यात त्यांचे 4 महिने होतात. त्यामुळे गुरुपौर्णिमा ते वद्य म्हणजे अमावस्येपर्यंत, परत प्रतिपदा ते पौर्णिमा त्यांचा दुसरा महिना, आणि प्रतिपदा ते अमावस्या तिसरा महिना, आणि अमावस्या ते परत पौर्णिमा म्हणजे भाद्रपद पौर्णिमेला संन्याशांचे 4 महिने शास्त्रदृष्ट्या पूर्ण होतात. मग आषाढातल्या द्वितीयेला पुढे हा संन्यास विधी आलं. आषाढ प्रतिपदेला आलं. पुढच्या काही दिवसामध्ये गुरूंची आज्ञा झाली की इथेच राहायचं. आणि मग गुरूंची आज्ञा मान्य केली महाराजांनी आणि त्यांच्या सहवासात यतिधर्माचं सगळं ज्ञान महाराज संपन्नच होते. हो, फक्त ज्याला म्हणतात ना, एक कुंकू धारण करायचं फक्त शिल्लक राहिलं होतं. अधिकृतरित्या एक फक्त ज्याला म्हणतात एकदा शिक्कामोर्तब होणं फक्त शिल्लक राहिलं होतं. तेवढं फक्त केलं. जो गृहस्थाश्रमातच वैराग्य संपन्न होता, त्याला निराळा संन्याशाचं काय आणखीन शिकायचं होतं मला सांगा. आजकाल दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की काही संन्याशी सुद्धा इतके व्यवहारी असतात की ते असतात संन्यासाश्रमात पण वागतात गृहस्थाश्रमापेक्षा सुद्धा विचित्र. माझा पैसा, माझी प्रॉपर्टी, माझी गाडी, त्याच्यावरनं त्यांच्या वादविवाद होतात. किंबहुना दबावात आले तर ते स्वतःच्या डोक्याला गोळी मारून सुद्धा घेतात आणि आत्महत्या सुद्धा करतात. अशी सुद्धा उदाहरणं आपण पाहतोय. संन्याशी लोक सुद्धा वेगवेगळ्या याच्यात वैराग्याच्या गप्पा मारून त्यात अडकतात आणि मरतात. हे सुद्धा आपण टी व्हीवरती आणि माध्यमांमध्ये पाहतो. पण महाराज हे गृहस्थाश्रमात असतानाच वैराग्य संपन्न होते. 2 महिने स्वामींच्या, नारायणानंद सरस्वतींच्या बरोबर उत्तम असा सहवास त्यांना झाला. आता माझ्या बरोबरीनं आपण तो एक प्रवास मानसिकदृष्ट्या करायचा आहे महाराजांच्या संन्यास आश्रमाचा, आणि मग आपल्याला गरुडेश्वरला पोचायचं आहे. पहिला चातुर्मास महाराजांचा 23 चातुर्मासातला पहिला चातुर्मास उज्जैनला झाला. मी त्यातल्या गमती जमती सांगत बसत नाही, स्पर्श करत पुढे जातो. महाराज तिथून निघाले, उज्जैनवरनं महत्पूरला आले. महत्पूर हे महाराजांच्या चरित्राख्यानातलं एक फार महत्त्वाचं गाव आहे. याच्यावरती मी नंतर येणार आहे. या गावात आपल्याला सुद्धा नंतर यायचंच आहे, तिथे काय झालं ते. पण महत्पूरला महाराज राहिले. तिथे कालू भैया नावाचा एक खूप मोठा सत्पुरुष राहत होता. तो अवलिया होता आणि त्याची सेवा रामजी नावाचा त्यांचा एक भक्त करत होता. ती काय गोष्ट आहे ती मी समक्ष केव्हा तरी पुढे मागे केव्हा तरी सांगेन. आपल्या वाचनात चरित्राख्यानात आली तर आपण नक्की ऐका. त्या कालू भैयाला सगळे दगड मारत होते. तेव्हा महाराज तिथे महत्पूरला गेल्यानंतर म्हणाले, ह्याला दगड मारू नका, हा अवलिया आहे, हा ब्रह्मस्वरूप पोचलेला व्यक्ती आहे, याला दगड मारू नका. मग त्या महत्पूर गावातनं महाराज सारंगपूर नावाच्या गावात गेले. सारंगपूर गावातनं महाराज बजरंगगड नावाच्या गावात गेले. तिथे एक अग्निहोत्री राहत होते. पण महाराज त्यांच्या घरात नेमके गेले, अग्निहोत्री बुवांच्या घरात, आणि त्यांचा जो मुलगा होता तो विभ्रमित झाला होता आणि तो महाराजांना नको तसं अदवा तदवा बोलायला लागला. टेंबे स्वामींना इतकं वाह्यातपणे बोलायला लागला की महाराजांचा अवमान केला. महाराज म्हणाले, ठीक आहे, निघतो इथनं, आणि झाडाच्या एका पारावर जाऊन बसले. अग्निहोत्री बुवांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा कोणीतरी सांगितलं, तुमचा मुलगा तो गेले 5-6 महिने, ज्याला आपण म्हणूया मनोरुग्ण झाला होता, विभ्रमित झाला होता, आणि तो सारखा काय वाटेल तसं वागायचा, वाटेल ती क्रिया करायचा. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या मुलाने एका संन्याशी बुवांचा अपमान केला, आणि ते संन्याशी बुवा दक्षिणेकडचे आहेत, म्हणजे महाराष्ट्राकडचे आहेत. आता हा सगळी चर्चा चालली आहे मध्य प्रदेशातली. उज्जैनकडनं महत्पूर, बजरंगगड, बजरंगगडमधनं महाराज आता त्या बजरंगगडला पोचले. तर म्हणाले ते नरसोबावाडीकडचे म्हणजे महाराष्ट्राकडचे सत्पुरुष आहेत.
मग ह्या अग्निहोत्री बुवांना त्याची किंमत होती, जाण होती. ते पारावरती आले, महाराजांना प्रार्थना केली. टेंबे स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले, म्हणाले महाराज माझा पोरगा असा आहे. म्हणाले की गेले 7-8 महिने, 1 वर्षभर मी तो मनोरुग्णासारखा वागतोय, स्वतःच हसतो, स्वतःच खिदळतो, काहीतरीच बोलतो, काय दिसेल त्या अंगावर फेकून मारतो, खूप विभ्रमित अशा स्थितीत जगतोय. माझ्या मुलाकडनं तुमचा अपमान झाला, मला माफ करा. महाराजांनी दत्तगुरूंचं, संत हे दयाळू असतात, लक्षात घ्या. दत्तगुरूंचं स्मरण केल्याने एक अंगारा दिला आणि सांगितलं हा अंगारा तुमच्या पोराला लावा, तुमचा पोरगा बरा होईल. आणि नंतर त्या पोराचा उद्धार केला. महाराज पुढे पिछोरा नावाचं गाव लागतं, पिछोना नावाचं गाव लागतं. त्या पिछोना नावाच्या गावात गेले. पिछोना नावाच्या गावात गेल्यानंतर तिथे एक मामलेदार होते, त्या पिछोना गावातले. त्या मामलेदाराचा जो भाऊ होता तो व्याधीग्रस्त होता आणि ती अशी अनेक लोक टेंबे स्वामींच्याकडे यायची. महाराजांनी एक पद लिहिलंय बघा, मी गिरनारला जाताना नेहमी म्हणतो ते पद. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले, सकाम कर्मे कवड्या यांची माळा मम कंठी, कर्मफळाचा कुंकुम मळवट माझ्या लल्लाटी, पीडा बाधा शकून सांगुनी लोका भुलविले, आदिशक्तीचे कवतुक मोठे भूत्या मज केले, सकाम कर्मे कवड्या यांची माळा ममकंठी, कर्मफळाचा कुंकुम मळवट माझ्या लल्लाटी, पीडा बाधा शकून सांगुनी लोका भुलविले. जे जे कर्मच होतं ते लोकांचं कल्याण करण्याचंच कर्म होतं, पण महाराज स्वतःहून व्यक्त करतायत ते. लोकांचं भलं करता करता त्या पिछोना गावात गेल्यानंतर त्या जो मामलेदार होता, त्या मामलेदाराचा जो भाऊ होता त्याचं नाव भास्करराव म्हणून होतं, आणि त्या भास्कररावाला पिशाच्य बाधा झाली होती. का झाली होती? कारण त्याने एका मशिदीच्या ठिकाणी जाऊन लघुशंका केली होती. म्हणून एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन लघुशंका केली होती. म्हणून देववृक्षांच्या ठिकाणी किंवा चांगल्या ठिकाणी आपल्याकडे ज्या संस्कृती किंवा ज्या पद्धती वाडवडिलांनी सांगून ठेवल्या, आणि एक जो पिशाच्य होता तो त्यांना सतत बाधत होता, त्या सांगत होता की त्रिपिंडी करा, नारायण नाग बळी करा, मग मला मुक्ती मिळेल. महाराज सांगितलं एवढं तुम्ही करा, मग ही बाधा दूर होईल. त्या भास्कररावाचा उद्धार केला. त्यानंतर खरेरा नावाच्या गावात महाराज आले. तिथे एक दत्तमूर्ती महाराजांच्यावर नेहमी असायची बरं का. त्या दत्तमूर्तीच्या पुढे एक बाई आली आणि त्या बाईनी उदबत्ती लावली. महाराज ठराविक अंतरावरती लोकांना ठेवायचे. ती उदबत्ती लावल्यानंतर तिच्यामध्ये एक संबंध होता. एक मुसलमान मशिदीतला मालक होता जिंद, तो अचानक प्रगट झाला उदबत्ती दत्तमूर्ती पुढे महाराजांच्या लावल्याच्या नंतर. आणि महाराजांनी विचारलं तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं की मी या मशिदीचा मालक आहे, जिंद आहे, आणि या बाईला मी धरलंय. का धरलंय? कारण ही जी बाई आहे, या बाईने जाणते अजाणतेपणाने का होईना परंतु या ठिकाणी मूत्र विसर्जन केलंय अनावश्यक अशा पद्धतीने, आणि त्याचा परिणाम असा झालाय की मधल्या काळात मी गेल्यानंतर मी जिंद झालोय. या मशिदीची डागडुजी करावी अशी माझी इच्छा आहे, पण हिचा नवरा धनवान असून करत नाही. महाराज म्हणाले तुला अजिबात काही केलं जाणार नाही, कारण तू हिच्यात पोटातली 2 संतती तुझ्यामुळे गेलेली आहेत. आता इथून पुढे दत्त महाराज तुला प्रशासन करतील, याद राख, या जीवाला सोड. महाराजांनी दिलेल्या धाकानंतर तो जो जिंद होता तो गेला. पण महाराजांनी त्यांनी विचारलं महाराज मला मुक्ती द्या, परंतु या मशिदीची डागडुजी मात्र याच्या नवऱ्याकडनं तुम्हीच करून घेऊ शकता. आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर त्या नवऱ्याला आज्ञा केली की ही मशीद डागडुजी नीट करा. म्हणजे बघा मी हा सांगितलेला उपाय सांगतो मी आपल्याला. मग त्या मशिदीची डागडुजी केली. अशी अनेक चरित्रात या अशा अनेक गोष्टी आहेत स्वामींच्या चरित्राख्यानामध्ये. मग महाराजांच्या मनात आलं की आपण काशीला जाऊया, उत्तरेकडे जाऊया. मग महाराज उत्तरेकडे निघाले. पण उत्तरेकडे जातानाचा प्रवास खूप मोठा होता. काही लोक पुढे आली ती म्हणली महाराज रेल्वेने जाणं आपण. महाराज म्हणाले एकदा दत्तकृपेने निर्णय घेतलाय की जाईन तर पायीच फिरेन सगळीकडे, वाहन वापरणार नाही, कुठल्याही वाहनात बसणार नाही, जे फिरेन ते पायी फिरेन. मधल्या एका रस्त्याने जा. आता एवढं अंतर चालत जायचं. कुठे ते खरेरा नावाचं गाव मध्य प्रदेशातनं आता उत्तर प्रदेशामध्ये जायचं, पायी चालत जायचं, आणि मुबलक गोष्टी आपल्या बरोबर घ्यायच्या आणि निघायच्या. आपण यात्रेला निघतो तेव्हा किती वस्तू घेऊन वस्तू होत्या. चमत्काराची गोष्ट आपल्याला सांगतो. आज स्वामींचं चरित्र आपल्याला पुण्यतिथीला श्रवण झालं पाहिजे. महाराज रस्त्याने निघाले. आणखीन बरं का, एक मोठा
डोंगर लागला आणि त्या डोंगराच्या तिथे वाट अशी पुढे आली. एक काळा कभिन्न भिल्ल महाराजांच्या पुढे उभा राहिला. ओ संन्यासी बुवा, इकडनं कुठे चालला? मी सांगतो त्या रस्त्याने चला. तो भिल्ल स्वतः पुढे आला आणि त्याच्या मागे टेंबेस्वामी चालू लागले आणि चालता 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 त्याने सांगितलं, हां आता इथून उतरलात की लगेच पुढे जा. महाराज त्याच्या पाठीमागे गेले. जे जे देखिले भूत ते ते मानिले भगवंत. हा जो समोरून आलाय हा नक्की दत्त स्वरूपच असणार. प्रत्येकाच्या मुखातनं देव काही ना काहीतरी आपल्याला सावध करत असतो, सांगत असतो. महाराज त्या पद्धतीने त्याच्या मागोमाग गेले. महाराज खाली उतरले आणि मागे वळून बघतात तर तो भिल्ल दिसला नाही. मग एक क्षण तदाकार झाल्यानंतर कळलं, आलेला भिल्ल हा भिल्ल नसून दत्तप्रभूच आलेले होते. दत्तप्रभूंनी त्यांना बरोबर रस्त्याला लावलं. आणि त्याची गंमत आपल्याला सांगतो, ज्या स्पॉटला किंवा ज्या ठिकाणी पोचायला महाराजांना चालून 4 दिवस लागणार होते, ते फक्त 2 तासाचं अंतर कापल्यानंतर मधल्या डोंगर मार्गाने दत्तप्रभूंनी भिल्लाचं रूप घेऊन महाराजांना मधल्या रस्त्यावरती पोचतं केलं. मग महाराजांचा काशीचा दौरा सुद्धा त्या पद्धतीने चालू होता. महाराज जालवण नावाच्या गावात आले. हे जालवण नावाचं गाव, मला आयुष्यात एकदा तरी तिथे जायचं. याचं कारण असं की मी ज्यावेळेला दत्त माझा हा कार्यक्रम करत होतो ABP माझ्यावरती, त्यावेळेला मी नारायण महाराज जालवणकरांचं चरित्र सविस्तर सांगितलं होतं की ज्यांना गिरनारवरती कृपा झाली आणि त्यांचंही अद्भुत चरित्र होते हो, आपल्याला वाचायला मिळेल. तर ह्या जालवणकर महाराजांनी मला जी काही त्यांच्या चरित्रांनी जी एक मोहिनी घातली, तर मला खूप मनापासून इच्छा आहे की एकदा केव्हा तरी जालवणला जायचं. हे जालवण येतं कुठे सांगतो मी आपल्याला, झाशीच्या जवळ येतं. झाशीचं जे संस्थान आहे त्या झाशीच्या जवळ हे जालवण नावाचं गाव येतं उत्तर प्रदेशात बरं का. महाराज तिथे पोचले, जालवणला गेले. जालवणवरून महाराजांचा प्रवास सुरू झाला आणि जालवणला एक गंमत घडली. एक शास्त्री बुवा तिथे राहत होते. दासनवमीचा उत्सव जवळ आला होता. माघ महिना चालू होता. माघातल्या वद्य पक्ष चालू झाला आणि माघ वद्य नवमीचा उत्सव, काही दिवसात दासनवमीचा उत्सव पुढे येणार होता. महाराजांनी सगळ्या, बघा मी मागे सांगितलं होतं, शिंदे होळकर यांच्या निमित्ताने अनेक मराठी माणसं किंबहुना अनेक कुटुंब, आजही इंदोरमध्ये आपल्याला अनेक मराठी कुटुंब, ग्वाल्हेरमध्ये, भोपाळमध्ये, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो, मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो, मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, ज्या ज्या स्थळी हे, ज्या ज्या स्थळी हे, ज्या ज्या स्थळी हे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काय घडलं तर महाराज दासनवमीचा उत्सव करण्यासाठी म्हणून सगळ्यांना प्रवृत्त करत होते. आणि त्या गावामध्ये एक जण असे होते शास्त्री बुवा की ते संस्कृतज्ञ होते. आणि त्यांना असं वाटलं की हे संन्यासी बुवा कोणतरी महाराष्ट्रात दासनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने हे प्राकृत ग्रंथाचं एवढं काय वैशिष्ट्य आहे, संस्कृतचे ग्रंथ एवढे उपलब्ध असताना संस्कृत वाङ्मयाचं काहीतरी करायचं सोडून दासबोधासारखा प्राकृत मराठी ग्रंथ यांनी का घेतला, का निवडला पारायण करण्यासाठी. म्हणून ज्या वेळेला त्यांच्या मनात तो विकल्प आला तिथल्या एका शास्त्री बुवांच्या जालवणच्या, तेव्हा महाराजांनी दासबोधावरती एक निरूपण केलं. महाराजांचं समर्थ रामदास स्वामींच्यावरती नितांत श्रद्धा आणि नितांत प्रेम होतं, लक्षात घ्या. टेंबेस्वामी महाराज समर्थांना प्रचंड मानत होते, प्रचंड श्रद्धा होती. दासबोधावरती महाराजांची स्वतःची दासबोधाची पारायण झालेली होती. आणि प्रतिवर्षी जेव्हा जेव्हा दासनवमीचा उत्सव येईल त्या त्यावेळेला पूर्वाश्रमात सुद्धा आणि उत्तराश्रमात सुद्धा महाराजांनी प्रतिवर्षी दासनवमीचा उत्सव अतिशय श्रद्धेने साजरा केलेला आहे, लक्षात घ्या. महाराजांनी त्या दिवशी दासबोध या विषयाला धरूनच प्रवचन केलं आणि त्या शास्त्रीबाबांना सांगितलं की यातले उपनिषदातले कुठली कुठली प्रमाणं कशी कशी आली आहेत.
वेदांतातली कशी कशी सूत्र कशी कशी आली आहेत. समर्थांनी पहिल्याच दशकामध्ये कुठल्या कुठल्या गीता मी या ठिकाणी वापरलेत या संदर्भावरती महाराजांनी रसाळ वाणीतनं प्रवचन केलं आणि त्या शास्त्रीभावांनी महाराजांच्या पुढे नतमस्तक झाले आणि त्यांनी सांगितलं, मला आता कळलं की इतकं सगळं वेदांतातलं ज्ञान दासबोधामध्ये वर्णन केलंय. महाराज म्हणाले, लक्षात ठेवा, संस्कृत भाषा ही जरी देवांची भाषा असली, गिरवाण भाषा आपण ज्याला म्हणतो, देवभाषा म्हटलं तरी सुद्धा ती प्राकृतजन नेणती, सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचत नाहीये. ते कार्य 400-500 वर्षापूर्वी जर समर्थांसारख्या महान अधिकारी सत्पुरुषांनी केलं असेल तर त्याच्यावर आपत्ती घेण्याचा किंबहुना त्यांच्याविषयी शंका निर्माण करण्याचा आपल्याला यक्कश्चितही अधिकार नाही. महाराजांनी किती महत्वाचं सूत्र तुमच्या माझ्या पुढे आपल्या सगळ्यांच्या पुढे सांगून ठेवलं. लाईट आलेले आहेत. तर टेंबेस्वामी महाराजांनी तिथून पुढचा प्रवास सुरू केला. मग जालवणवरनं ब्रह्मावर्तला महाराज गेले. ब्रह्मावर्तला गेल्याच्या नंतर महाराज तिथून पुढे ब्रह्मावर्तला गेल्यानंतर पेशव्यांनी बांधलेलं ब्रह्मेश्वराचं स्थान आहे, तिथे महाराज पोचले. महाराजांचा जो दुसरा चातुर्मास आहे तो 1814 शके 1814 ब्रह्मावर्तला पेशव्यांनी बांधलेलं जे ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे त्या ब्रह्मेश्वराचं स्थान महाराजांनी पाहिलं. आणि शके 1814 इसवी सन 1892 त्यावेळेला महाराज ब्रह्मावर्त नावाच्या हे जे स्थान आहे ना श्रोते हो, हे महाराजांचं जीवनचरित्रातलं अत्यंत अत्यंत आवडीचं असं ठिकाण आहे. लक्षात घ्या, इथे महाराजांनी तीनहून अधिक पुढे मी सांगतो आपले चातुर्मास अगदी नक्कीच केलेत महाराजांनी. आणि इथे वाङ्मय सुद्धा भरपूर लिहिलेलं आहे. बरं, या क्षेत्राचं वैशिष्ट्य असं की तिथे गंगा नदी वाहते. गंगेचं पात्र किती मोठं आहे, एवढं मोठं विशाल पात्र. आता सध्या आपण माणसांनी तिथे अतिक्रमण केल्यानंतर तिथे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं झाल्यानंतर पात्राची कमतरता, प्रत्येकच नद्यांमध्ये पात्र अशी संकुचित व्हायला लागली आहेत. पण त्यावेळेला महाराजांच्या काळात 100 वर्षापूर्वी ते पात्र विस्तीर्ण असं पात्र आजही तिथे एकदा कानपूरपासून ते जवळ जाता येतं. तिथे एकदाच माझं ग्वाल्हेरला कीर्तन असताना मी एकदा ठरवून गेलो होतो म्हणून माझं जाणं झालं होतं. पण तेव्हा सुद्धा तिथलं बांधकामाचं एक प्रोजेक्ट हातात घ्यायचं होतं. पण ते नंतर पुढे मला वाटतं पुण्यातलेच दत्त संप्रदायातले एक गृहस्थ सत्पुरुष आहेत, त्यांनी ते हातात घेतलं आणि पुढे ते मार्गे लागलं. मला आता त्यांचं नाव आठवत नाही आहे. पण तिथेही राहण्याची व्यवस्था आणि महाराजांची छाटी इत्यादी आपल्याला दर्शनाला बघायला मिळते, दर्शन करायला मिळतं. तर हे जे ब्रह्मावर्त नावाचं गाव आहे, इथे महाराज गेले आणि त्यांचा हा दुसरा जो चातुर्मास झाला हा ब्रह्मावर्तला झाला. पहिला उज्जैन, हा प्रवास करत 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 ब्रह्मावर्त. मला तर चातुर्मासावर स्वतंत्र एक बोलण्याचा विषय पण स्पर्श करत करत सरूया. मला असं वाटतं वेळेची मर्यादा राखूया. तिथे दत्तपुराण नावाचा ग्रंथ महाराजांनी त्या ठिकाणी लिहिला. आता पुराण जेव्हा लिहायचं असतं ना त्यावेळेला इथे बरेच माझ्या कीर्तन क्षेत्रातली पण सगळी मंडळी आहेत, काही प्रवचनकार पण आता इथे सामील झालेत, मला कल्पना आहे. पुराण लिहिताना सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर, वंशानुचरित अशा अनेक गोष्टी त्यात ज्याच्यात समाविष्ट केल्या जातात त्याला पुराण असं म्हणतात. आता दत्तपुराणाची निर्मिती महाराजांनी केली. तर दत्तपुराणातला जो पहिलं जे अष्टक होतं त्याच्यामध्ये महाराजांनी सर्ग लिहिला. 2ऱ्या ते 7व्या अष्टकामध्ये महाराजांनी वंश लिहिला, मन्वंतर इत्यादीवरती चर्चा केली. त्याच्यानंतर 8वा जो 8व्या अष्टकामध्ये प्रतिसर्गाचं वर्णन केलं. ह्या एकूण ज्या श्लोकांची संख्या आहे ती 3500 अशी आहे. माझ्या यूट्यूबवरच्या दत्तबावन्नीच्या प्रवचनात मी रंगावधूत महाराजांना 3500चं दत्तपुराण 108 पारायण करायला सांगितली होती. असा विषय मी आपल्यापुढे मांडला होता. आपण जर ऐकला असेल, अजूनही तो व्हिडिओ यूट्यूबवरती आहेच. दत्तपुराणाची 3500 श्लोकाची श्लोकसंख्या असलेलं दत्तपुराण 108 पारायण बॅक टू बॅक सलग वाचायला सांगितल्यानंतर 108व्या पारायणाला त्यांना दत्तप्रभूंचं प्रत्यक्ष दर्शन रंगावधूत महाराजांना झालं नारेश्वरला. काय अधिकार आहे. तर ह्या दत्तपुराणाची निर्मिती महाराजांची संन्यासोत्तर काळातल्या ब्रह्मावर्त नावाच्या चातुर्मासात झाली. महाराज पुढे निघाले. 1815 इसवी सन 1893 आपल्याला गाठायचंय 1914 पर्यंतचा प्रवास. 1893ला इसवी सन 1893ला म्हणजे शके 1815ला महाराज ब्रह्मावर्तचा चातुर्मास पार पाडल्यानंतर पुढे पुढे निघाले. कुठे आले महाराज, कुठे आले तर तिथून मथुरेला आले. बघा, महाराजांचा शंकराचार्यांच्या नंतर एवढं तेजस्वी ओजस्वी धर्माचं कार्य करणारा जर कोणी संन्यासी झाला असेल तर ते टेंबेस्वामींसारखे दुसरे कोणी नाही. लक्षात घ्या. सगळा प्रवास पायी खडतर दत्त महाराजांच्या आज्ञेनी, साधी गोष्ट नाही आहे.
आणि मग मथुरेला आले, गोकुळला आले. मथुरा, गोकुळ, वृंदावन सगळं आपल्या डोळ्यांनी साठवून घेतलं. भगवान गोपालकृष्णांनी केलेल्या दिव्य दिव्य लीला महाराजांनी त्या ठिकाणी पाहिल्या. तिथून प्रवास करत 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 ते पुढे निघाले आणि हरिद्वार वैशाख पौर्णिमेला, ज्याला आपण बुद्ध जयंती आत्ता सध्या बोलीभाषेत म्हणतो, त्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी महाराज हरिद्वार या गावी आले. हरिद्वारला महाराज आले. तिथे एक दत्तात्रेयांचं छान मंदिर आहे. अहिल्याबाई होळकरांनी, मी अहिल्याबाई होळकरांचं चरित्र सांगताना सांगितलं होतं की त्यांनी सगळ्या भारतवर्षात सगळीकडे धर्मशाळा बांधल्या. त्यातली हरिद्वारला जी अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली जी धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेमध्ये एक दत्तात्रेयांचं मंदिर, तिथे महाराज राहिले. आणि तिथले सगळे साधू संन्यासी लोक महाराजांचं ते तेज बघून त्यांच्यावरती इतके मंत्रमुग्ध झाले की महाराजांची दिनचर्या, त्यांचं आचरण, त्यांचं वागणं, बोलणं, खडतर संन्यास धर्म पालन, ते सगळं पाहून सगळे मंत्रमुग्ध झाले. महाराजांचा आश्रय सगळ्यांनी केला. इतकंच नव्हे तर त्यातल्या काही जणांनी महाराजांना सांगितलं की इकडे द्वारका पीठाचे शंकराचार्य म्हणजे शारदा पीठाधीश्वर स्वतः आत्ता हरिद्वारला आहेत आणि आम्ही तुमची त्यांची गाठभेट करून देतो. महाराज म्हणाले जशी दत्त महाराजांची इच्छा. महाराज तिथून हरिद्वारच्याच त्या मुक्कामात द्वारकेचे शंकराचार्य, शारदा पीठाचे शंकराचार्य जे होते ना, त्यांच्याकडे गेले. महाराजांची त्यांची भेट झाली. यती धर्मामध्ये यतीचे किती चातुर्मास झाले त्याच्यावरती त्याचं वय मोजलं जातं श्रोते. तो देहाचं वय किती आहे, फिजिकल त्याचं वय किती आहे हे नाही मोजलं जात. तो आता वयाने 80 वर्षाचा आहे, नाही. ज्याचा संन्यासविधी 25व्या वर्षी झाला आणि आता जर तो 50 वर्षाचा असेल तर 25 हे त्याचं संन्यासाचं वय आहे. मग त्या मानाने जर कोणी 5 वर्षाचा संन्यासी असेल, त्याचे चातुर्मास जर 5च झाले असतील तर ज्याचे 5 झाले तो ज्युनियर झाला, पण ज्याचे 25 चातुर्मास झाले तो सिनियर मोस्ट झाला. तर तो वयाचा फॅक्टर संन्यास धर्मात कधी आडवा येत नसतो, लक्षात घ्या. ते इथे महाराजांचे म्हणजे पहिला चातुर्मास झाला उज्जैन, दुसरा ब्रह्मावर्त, 2 चातुर्मास झाले होते. आता संन्यासोत्तर हा जीवन प्रवास चालू असताना प्रत्यक्ष शंकराचार्य, शारदा पीठाधीश्वर, उत्तरेकडचं ज्योतिर्मठ त्याचे पीठाधीश्वर, तिथे त्यांची गाठभेट झालेली आहे. शारदा पीठाधीश्वरांच्या बरोबर गाठभेट झाली आणि तिथे गाठभेट झाल्याच्या नंतर महाराजांचं आचरण प्रत्यक्ष दत्तावतार येत होते. जितेंद्रिय गणाग्रणिर रभितपरे ब्रह्मणी कलौ श्रुतिपथावने त्रितनयोवतीर्ण स्वयं करात सुकमंडलु कुमत खंडने दंडभृत. जी जी कुमत आहेत ती खंडन करण्यासाठीच टेंबे स्वामी महाराज जणू जन्माला आले दत्तरूपानी. पद प्रणतवत्सलो जयती वासुदेवो यतीही. कोण ओळखणार नाही त्यांना. शंकराचार्यांनी, स्वामी महाराजांनी ओळखलं की हे साधे नाही आहेत, साक्षात्कारी आहेत, दत्तावतारी आहेत. महाराजांना, आपल्या स्वामी महाराजांना, टेंबे स्वामी महाराजांना शारदा पीठाधीश्वरांनी विनंती केली की महाराज, तुमच्यासारखा अधिकारी सत्पुरुष हरिद्वारला येऊन पोचलाय. आता तुम्ही चातुर्मास, आत्ता वैशाख महिना चालला, वैशाख पौर्णिमेला आलात. आता वैशाख नंतर ज्येष्ठ, ज्येष्ठानंतर आषाढ, आषाढ पौर्णिमेला आपला चातुर्मास सुरू होतो. आता 1.5-2 महिने तुम्ही इथे राहा. तुम्ही उपनिषदावरती माझ्याशी चर्चा करा. तुम्ही उपनिषद मला समजावून सांगा. मला समजावून सांगा याचा अर्थ तत्वचर्चा या दृष्टीने. महाराजांचा वेदांताचा सखोल अभ्यास होता आणि रोज शारदा पीठाधीश्वर आणि टेंबे स्वामी महाराज यांच्या दोघांची गहन चर्चा, वेदांत चर्चा रोज व्हायची. आणि मग जेव्हा आषाढ पौर्णिमेचा दिवस जवळ आला तेव्हा शंकराचार्य स्वामींनी महाराजांना आज्ञाच केली जणू की तुम्ही हरिद्वारला आता हा चातुर्मास करा. मग टेंबे स्वामी महाराजांनी 3रा चातुर्मास जो आपला होता हा हरिद्वारला केलेला आहे श्रोते. यानंतर राहिल्याच्या नंतर हरिद्वारचा चातुर्मास झाल्यानंतर महाराजांनी बद्रीनाथ, केदारनाथकडे जायचं ठरवलं. आता बद्रीनारायणावरती मानस बद्री यात्रा म्हणून मी एक स्वतंत्र एपिसोड आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये 63 एपिसोडमध्ये केलेलाच आहे. तो अनेकांना खूप आवडलेला आहे, अनेकांनी त्याच्यात पाहिलेलंच आहे. तो पाहिल्यानंतर अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया आत्तापर्यंत आपण व्यक्त केलेल्या आहेत. निराळा त्यामध्ये मी वेळ घालवला. लक्षात आलं असेल की त्या बद्रिकाश्रमाची ओढ टेंबे स्वामींना लागली. सगळा प्रवास पायी आहे हे निराळ सांगायला नको. यातलं महत्त्वाची आणखीन एक गोष्ट, दक्षिणी ब्राह्मणाशिवाय महाराज कधी जेवायचे नाहीत. म्हणजे उत्तर हिंदुस्थानातल्या ब्राह्मणाकडे जेवायचं नाही, तो ब्राह्मण दक्षिणी असला पाहिजे. एकतर ते, आणि ते सुद्धा 3 घरची किंवा 5 घरची भिक्षा, याच्यापेक्षा पलीकडे नाही. मग 3 घरचे दक्षिणी ब्राह्मण मिळाले पाहिजेत आणि एकाच घरात 3 वेळा मागायचं नाही. 3 वेगवेगळे दक्षिणी कुटुंबातले ब्राह्मण मिळाले पाहिजेत. मग आता इथूनचा जो प्रवास सुरू झाला तिकडे, आत्ता ज्याला उत्तरांचल म्हटलं जातं त्याला पूर्वी उत्तर प्रदेशात ते मोडलं जायचं. हरिद्वारमधनं हरीचं द्वार येत आहे नारायणाचं. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका हा असं जे म्हटलं जातं, त्यातली जी मायापुरी आहे ना ती श्रोते हो हरिद्वारेवर का.
म्हणजे आपण ब्रह्माला बघून आल्यानंतर परत मायेमध्ये अडकतो, म्हणून त्याला हरिद्वार असं म्हणतात. सगळं बद्रिकाश्रमातलं, नारायणाचं, गंगोत्री, जमुनोत्री सगळं बघून यायचं. मग खाली आल्यानंतर पोरासाठी हे घेऊया, मुलीसाठी हे घेऊया, नवऱ्यासाठी हे घेऊया, हे बेडशीट घेऊया, हे ब्लँकेट घेऊया, ही गळ्यातली माळ घेऊया, सगळे पैसे तिथे लोक खर्च करतात. जे ब्रह्म बघून आलेले असतात, चार धामातले दर्शन विसरतात आणि मायापुरीत अडकतात. ती मायापुरी आहे, पण तितकीच ती परमेश्वरापर्यंत नेणारं द्वार आहे, हरीचं द्वार आहे, हरिद्वार आहे किंवा हरद्वार आहे. हरद्वार म्हणतात, हरिद्वार म्हणतात. महाराजांचा प्रवास सुरू झाला. देवप्रयाग, मागे मी पंचप्रयागांवरती पण बोललेलो आहे, आता परत तिकडे जात नाही. काय झालं, महाराज बद्रिकाश्रमाचे मार्गक्रमणा करता 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 जेव्हा अगदी शेवटच्या टप्प्याला आले, विष्णू प्रयागपाशी, तेव्हा एक मोठी लँडस्लाईड झाली होती, म्हणजे मोठी दरड कोसळली होती आणि 4-2 माणसं परत आली होती आणि 2 माणसं त्या मोठे दरड कोसळलेली तिथून वरतून आले आणि मोठे उंच पुरे असे ते 2 पुरुष होते. आणि ते म्हणाले, ओ संन्याशी बुवा, मागे सरका, मागे सरका, पुढे येऊ नका, इथे मोठी दरड कोसळले आणि तुम्ही बद्रिकाश्रमात जाऊ शकणार नाही. महाराजांनी तत्क्षणी उत्तर दिलं की देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. हे जे सूत्र आहे, मी जे आलोय ते आता शरीर दत्तार्पण केलेलं आहे. आता असं पडलो काय, तसं पडलो काय, कुठेही हाडंही कुठेही टाकायचीच आहेत, मी जाणार म्हणजे जाणार. आणि त्याच्या उपर महाराजांनी खड्या आवाजात प्रश्न विचारला त्या 2 उंच पुऱ्या माणसांना, मी बद्रिकाश्रमातल्या नरनारायणांचं दर्शन घ्यायला आलोय आणि तुम्ही मला त्यांच्यासारखे दिसताय. मग ते नरनारायणच आले होते. हो, त्यांनी पाहिलं महाराजांना प्रत्यक्ष भेटायला, ते नरनारायणच आले होते. ते म्हणाले, तुम्ही बरोबर ओळखलंय आम्हाला. ते म्हणाले, आम्ही ओळखलं नाही, दत्त महाराजांनी सांगितलं की हे आलेले नरनारायण आहेत साक्षात. मग महाराजांना अत्यानंद झाला. ती दरड स्वतः वरती चढून ती लँडस्लाईड क्रॉस करून बद्रिकाश्रमात महाराज पोचले. महाराजांच्याकडे काय होतं, 2 ढाबळ्या, 2 छाट्या, 1 कमंडलू, 1 दंड, पायात खडावा, संपलं. काही नव्हतं अन्य, संग्रहच नाही, परिग्रहच नाही. किती आयाचित वृत्ती. आणि आज आम्ही केव्हा हिमालयात जातो, बद्रिकाश्रमात जातो, आम्ही जेव्हा ते हातात हँड ग्लोव्ज काय, आत एक हाफ स्वेटर काय, वरती एक स्वेटर काय, कान टोपी काय, कानपट्टी काय, किती किती आपल्याला सावरून जातो. पाहिजेच ना सावरायला, असं नाही, नाहीतर तिथेच नारायण म्हणायची वेळ येईल. पण अगदी खरं आहे, पण महाराज ज्यावेळेला गेले तेव्हा काहीही त्यांच्या शरीरावरती आवरण नाही. बद्रिकाश्रमात पोचले आणि तुम्हाला गमतीचा भाग सांगतो, महाराजांचा अधिकार बघून महाराजांना प्रत्यक्ष बद्रीनारायणाची पूजा करण्याचं सद्भाग्य लाभलं. बद्रीनारायणाच्या शाळीग्रामाच्या विग्रहाची पूजा करायची आज्ञा रावळजींनी दिली. महाराजांच्याकडनं बद्रिकाश्रमातल्या नारायणाची पूजा झाली. तिथले जो साधू समाज होता, साधू वृंद होता, त्यांनी पाहिलं ते बघा, हे जे ग्रुपिझम असतं ना, हे पूर्वापार चालत आलंय. हा दक्षिणेतला साधू आहे, याला इकडे आज जागा द्यायची नाही. बाबा काली कमलेवाली म्हणून जागा असते तिकडे. संन्याशांना इकडे आसन लगाव म्हणजे जागा. तर तिथे सगळे उत्तरेतले साधू होते आणि महाराज दक्षिणेतनं आलेले साधू होते. ते म्हणे, यहाँ पे जगह नहीं है, बाहेर जाओ. मागे मी बोललो असेल, आपल्याला आठवत नाही मला आत्ता मी बोललोय की नाही. महाराज म्हणाले, ठीक आहे, दत्तगुरूंची इच्छा. महाराज आहेत तिथून बाहेर आले आणि महाराज एक कोनाडा होता, त्या कोनाड्यात बद्ध पद्मासन घालून बसलेत, सिद्धासनावर बसलेत आणि शांत चित्त एकाग्र झाले. आणि योगाग्नीने आपला संपूर्ण शरीरातला योगाग्नी भडकवला. श्रोते हो, -3, -3, -4 अशा टेम्परेचरला, -3, -4 टेम्परेचरला हा संन्याशी यतीश चक्रवर्ती कडाक्याच्या थंडीत, जेव्हा साध्या थंडीत आपण टिकू शकत नाही, -3, -4च्या थंडीत महाराज नुसते टिकले नाहीत, तर साधनारत होते, साधनामस्त होते. काय अधिकार असेल टेंबेस्वामी महाराजांचा, साधी गोष्ट नाही आहे. केवळ टेंबेस्वामी महाराज की जय म्हणून भागणार नाही, त्यांचं चरित्राख्यान जेव्हा ऐकू तेव्हा डोळ्यातनं घळघळ पाणी आल्याशिवाय राहणार नाही. श्रोते हो, खूप अद्भुत चरित्र आहे, खूप अद्भुत चरित्र, विलक्षण चरित्र आहे. महाराज ती रात्र तिथे त्यांनी काढली आणि तिथनं प्रवास सुरू केला. एक चमत्कार आपल्याला सांगतो, सतोपंथच्या दिशेला महाराजांचं जायचं लक्षात आलं महाराजांना. सतोपंथला जाताना एक कुंड मध्ये लागतं, चंद्रकुंड, सूर्यकुंड. त्यातलं एक सूर्यकुंड, चंद्रकुंड नावाचं कुंड होतं. त्या कुंडामध्ये अशी जागा होती, बर्फाचंच पाणी होतं. महाराज दत्त महाराजांचं नाव घेत 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 पुढे गेले. एवढ्यात बद्ध पद्मासन घातलेला सिद्धयोगी, एक योगीराज, त्या कुंडातनं असा वरती आला. त्यांनी महाराजांना पाहिलं, महाराजांनी त्याला पाहिलं आणि महाराजांनी असा हात केला आणि फक्त एवढं केलं, नारायण. महाराजांच्या मुखारविंदातनं नारायण हा शब्द त्यांनी ऐकला आणि तो पुन्हा त्या कुंडात आत नमस्कार करून गेला. त्याचा उद्धार महाराजांनी केला त्या योगीराजाचा. पुढे महाराज
अष्टवसू, वसुधारा इत्यादी सगळं फिरून पुन्हा खाली आले. आता पुढचा प्रवास करायचा होता, रुद्र म्हणजे केदारनाथकडे जायचं होतं, गंगोत्री जमुनोत्री जायचं होतं, असा सगळा प्रवास होता. मी सगळं सांगत बसत नाही कारण माझी खूप वेळ लागेल, पण मजा आहेत. काय सांगू, हे सांगू की ते सांगू, बागेत गेल्यानंतर हे फुल घ्यावं ते फुल घ्यावं की असा प्रश्न पडतो ना, तसं हे सांगितलं नाही तर मी काहीतरी मला खाईल असं वाटतंय. पण मी सांगतो आपल्याला गमती जमती काय भारी आहेत त्या. महाराज रस्त्याने निघाले. रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग नावाचा भाग लागतो श्रोतेहो. त्या रुद्रप्रयागला बिबटे, वाघ खूप असतात. महाराज रस्त्याने निघाले आणि एक वाघ असा डरकाळी देत देत पुढे आला. आता महाराज मूळचे कोकणातले असल्यामुळे आणि त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांनी अनेक वाघ पाहिलेले होते, अनेक बिबटे पाहिले होते, त्यामुळे त्यांना तसं भीती नव्हती. मूळचे ते कणखरच होते महाराज, कारण कोकणातली लोक तशी कणखर असतात. हजारो किलोमीटर, शेकडो किलोमीटर पूर्वीच्या काळात कोकणातली लोक पायी चालायचे, त्यामुळे महाराजांना पायी चालण्याचं सुद्धा काही फार मोठं, आपल्याला जसं असतं ना अर्धा किलोमीटर ते काय याच्यावरती ट्रेडमिल टेस्ट असताना सुद्धा साधं करताना आपण दमछाक होते आपली, तिथे महाराज रोजचे किलोमीटर चालायचे, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर सहज चालून घ्यायचे. तर त्यांना त्याचा काही वावडं नव्हतं. रस्त्याने निघाले. एक भला मोठा वाघ महाराजांच्या पुढे आला आणि त्या वाघाने महाराजांना पाहिलं, गुरगुर सुरू केली. हे मी नुसतं गोष्ट सांगतोय, आपल्या पुढे जर असं झालं तर काय होईल हो आपलं? नुसता वाघ, एक कुत्र गुरगुरला आपल्याकडे बघून तर आपली काय स्थिती होते. इथे प्रत्यक्ष एक वाघ महाराजांच्या पुढे आला, नजर रोखून पाहायला लागला आणि गुरगुर करायला लागला. इतकंच नव्हे तर त्या वाघाने अशी उडी मारली आणि महाराजांच्या छातीवरती पाय ठेवले. महाराजांच्या छातीवरती असे इथे 2 पाय ठेवले. दोघांची नजर झाली आणि महाराजांनी फक्त एवढंच विचारलं, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा मी भक्त आहे, मला घाबरवायला आलाय का महाराज तुम्ही? आणि जर मारणारच असाल तर मारा. जे तत्व माझ्या हात आहे तेच तत्व तुमच्या हात आहे. ज्ञानदेव म्हणे आत्मा हा प्रमाण, सर्वा घटी पूर्ण एकनांदे. जर सर्वांच्या तत्वामध्ये, सर्वांच्या हृदयामध्ये जर सर्वांतर्यामी सर्वांतरोंतःकरणं प्राणान्मे पातु योगिराट उपरिष्टा दधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतो ग्रजः. महाराजांनी जे दत्त कवच लिहिलं आहे, मी ते फेसबुक पेजवर शेअर केलं होतं आपल्याला, यूट्यूबवरती पण. सर्वांतरोंतःकरणं, सर्वांच्या अंतःकरणात जर तू राहतोस ना दत्ता, तर तुला मला खायची इच्छा आहे का? खा, काही हरकत नाही. नजरेला नजर भिडवून महाराजांनी हे जेव्हा निवेदन केलं तेव्हा त्या वाघाने महाराजांना पाहिलं, नमस्काराच्या मुद्रेत नमस्कार करून तो वाघ निघून गेला. किती चित्ताची निर्मळता झाल्यानंतर हे असं घडतं. सर्वसामान्यांच्या बाबतीत नाही घडू शकत हे. महाराज तिथून निघाले. मग गंगोत्रीला आले. गंगोत्रीला गंगावतरणच्या आख्यानात मी आपल्याला सांगितलं गंगोत्रीचा पीक. इतका जोरात पाऊस आला, महाराज चालून थकले होते. एक छाटी अंतरली आणि महाराज त्याच्यावरती झोपले. इतका मोठा बर्फाचा स्नोफॉल ज्याला आपण म्हणतो, बर्फाचा पाऊस सुरू झाला की त्याच्या महाराज झोपले होते, त्याच्या खालनं गारगार पाणी वाहत आहे. पण आजूबाजूच्या लोकांना चमत्कार वाटतो की महाराजांच्या शरीराला स्पर्श न करता पाणी जात आहे. तेव्हा लोकांनी नंतर सांगितलं की तुमच्या खालनं कितीतरी दगडाखालनं पाणी गेलं पण तुम्हाला स्पर्श नाही झाला. अशा अनेक घटना झाल्या. या दरम्यान महाराज 2 वर्षाच्या कालावधीत अनेक सिद्धांना भेटले. हिमालयातल्या एकापेक्षा एक सिद्ध सत्पुरुषांचा त्यांचा सत्समागम झाला. याचं वर्णन त्यांच्या चरित्राख्यानात कुठे आलेलं नाही. ते कुठल्या शिष्य परंपरेच्या व्यवहारातनं कधी सिद्ध झालेलं नाही किंवा त्याविषयी चर्चा उघडपणाने, खुलेपणाने कधीच कोणी केली नाही. एतावता चातुर्मास 4था आणि 5वा, पहिला उज्जैन, दुसरा ब्रह्मावर्त, तिसरा हरिद्वार आणि 4था 5वा चातुर्मास म्हणजे तब्बल 2 वर्षाचा कालावधी, टेंबेस्वामी महाराजांच्या जीवनातला 2 वर्षाचा कालावधी हा हिमालयात पायी फिरून, 4 धाम यात्रा करून, अनेक सिद्ध योग्यांच्या सहवासात राहून, योग साधना रत होऊन तिथे गेला, कालक्रमण झालाय. तिथून महाराज खाली आले. मग महाराजांचा जो 6वा चातुर्मास आहे तो हरिद्वारला झाला. पुन्हा हरिद्वारला दुसरा चातुर्मास झाला. पहिला शंकराचार्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी सांगितल्यामुळे झाला. शके 1818, 1896, इसवी सन 1896 महाराजांचा 6वा चातुर्मास महाराजांनी तिथे केला. मग महाराज रोज गंगा स्नान करायचे. महाराजांना अतिसाराचा त्रास व्हायचा. शौचाला म्हणजे बहिर्गमनाला महाराज कधी गंगेच्या वाळवंटात गेले नाहीत, कारण श्रद्धांतःकरण होतं की गंगामाईचं हे पात्र आहे, इथे मी कधीही मलविसर्जन करणार नाही. गंगेवर इतकी प्रीती होती टेंबेस्वामींची की हरिद्वार पूर्वाश्रमापासून ते गंगेचं वैशिष्ट्य ऐकत आले होते. पण आता गंगामाईला प्रत्यक्ष त्यांनी मागच्या चातुर्मासात पाहिलं होतं. 2 वर्ष ते भगवती अलकनंदा आणि त्या हिमालयातला सगळा प्रवास करीत फिरत होते. आता ते पुन्हा हरिद्वारला आलेत आणि हरिद्वारला आल्यानंतर 6वा चातुर्मास करत असताना तिथे त्यांनी गंगा स्तुती नावाचं 5 श्लोकाचं एक स्तोत्र लिहिलं आणि 5 महिन्याचा कालावधी महाराज तिथे राहिलेले हरिद्वारला. आणि अश्विन
अश्विन महिन्यात म्हणजे नवरात्र उत्सव झाल्याच्या नंतर महाराजांनी हरिद्वार सोडलं. मधले संदर्भ पुष्कळ आहेत, अनेक व्यक्ती भेटल्या, काय काय चमत्कार झाले ते सांगत बसलो तर रात्र कमी पडेल, पण आपल्या वेळेत आपल्याला सगळं सांगायचं आहे. मग महाराजांनी 7वा चातुर्मास पेटलाद नावाच्या गावी केला. ते सन 1898 शके 1819 त्या वर्षी महाराजांनी पेटलाद नावाच्या गावी चातुर्मास केला. हे पेटलाद म्हणजे काय, तर महाराज ओंकारेश्वराचं दर्शन घेतलंय, मंडलेश्वराचं दर्शन घेतलं, महेश्वराचं दर्शन घेतलं. म्हणजे आता मध्य प्रदेशातला प्रवास सुरू झाला. महेश्वरला येऊन पोचले. इंदूर या संस्थानामध्ये महाराज आले. इंदूर हे त्यावेळेचं मोठं संस्थान. त्या इंदूर म्हणजे आता ज्याला आपण इंदोर म्हणतो, त्या इंदोर संस्थाना अंतर्गत पेटलाद नावाचं हे गाव आहे. तर मही नावाची नदी लागते श्रोते हो. त्या नदीचं नाव आहे मही, आणि त्या मही नावाच्या नदीमध्ये पेटलाद नावाचं गाव लागतं. आणि त्या पेटलाद नावाच्या गावी टेंबेस्वामी तिथे पोचले. काही दक्षिणी ब्राह्मण कुटुंब तिथे एक 5-7 होती, जिथे महाराजांची भिक्षेची काही अर्थात त्यांना काळजी नव्हतीच, पण तिथे दक्षिणी ब्राह्मण एक 7-8 होते, त्यामुळे ती काही पंचायत होणार नव्हती जेवणाची. आता चातुर्मास सुरू व्हायला थोडा अवधी शिल्लक होता. म्हणजे लक्षात ठेवूया की मगाशी सांगितलंय आषाढ पौर्णिमेला संन्यासांचा चातुर्मास सुरू होतो, म्हणजे साधारण हाच कालावधी. ज्येष्ठ महिन्यात महाराज पेटलाद या गावी पोचले इंदोरहून. आता महाराजांनी काय केलं की चातुर्मास सुरू व्हायला अजून एक 15-20 दिवस कालावधी शिल्लक आहे. मग हा कालावधी कशाला वाया घालवायचा. दत्तप्रभूंची आज्ञा घेतली आणि दत्त महाराजांच्या कृपेने दत्त लीलामृताब्धिसार नावाचा एक दिव्य ग्रंथ बरं का, हा महाराजांच्याकडून लिहिला गेला. 1 तास ऑलरेडी झालेला आहे. मी तुम्हाला आता थोडक्यात पुढची गोष्ट सांगणार आहे. महाराज दत्त लीलामृताब्धिसार लिहिलं. चातुर्मास्य जेव्हा पूर्ण झाला त्यानंतर याच पेटलाद नावाच्या गावात टेंबेस्वामींची जी प्रसिद्ध गोष्ट आपण ऐकली असेल, वाचली असेल, फेसबुकवर व्हॉट्सअपवर कधी कधी त्या एडिट करून काही पोस्ट येतात आणि त्या खरंच पूर्वी मी त्याच्यावरती उत्तर म्हणून लिहायचो, पण नंतर आता मी ते गेल्या 2 वर्षात बंद केलं आहे. कारण लोक आपल्या मनचं त्याच्यात ॲड करत जातात. मग टेंबेस्वामी दत्तगुरू रागावले, मग ते असं झालं तसं आलं, असं काही नाही आहे. मूळ चरित्राख्यान एकदा वाचून बघावं माणसानी आणि मग पुढे सरकावं. महाराज ज्यावेळेला पेटलाद या गावी होते तेव्हा चातुर्मास्य तर पूर्ण झाला. चातुर्मास्यानंतर अश्विनानंतर आला म्हणजे भाद्रपदानंतर अश्विनानंतर कार्तिक महिन्यात दिवाळी येते. आणि दिवाळी आल्यानंतर दत्तप्रभूंनी म्हणजे त्रैमूर्ती दत्त हे महाराजांचं इष्टदैवत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्तप्रभू, दत्तगुरूंची जी मूर्ती सतत बरोबर असायची, त्या मूर्तीने महाराजांना आग्रह केला की या दिवाळीत मला अभ्यंग स्नान घाला. महाराज म्हणाले अभ्यंग स्नान घालायला मी कडक संन्यासी आहे. कडक संन्यासाचा अर्थ असा, मी खडतर संन्यास घेतलाय, मी राजसन्यास घेतलेला नाही आहे, कुठला मठाधिपती पीठाधिपती मी नाही आहे. त्यामुळे महाराज दत्तप्रभू मी तुम्हाला कुठलंही अभ्यंग स्नान म्हणजे ज्याला म्हणतो ना रॉयल ट्रीटमेंट ज्याला म्हणतात ती मी देऊ शकत नाही. मी कुठेही पाणी गरम करू शकत नाही, अत्तर लावू शकत नाही, मी तुम्हाला अभ्यंग स्नान देऊ शकत नाही, उठणं लावू शकत नाही, कारण मी स्वतःच तसे काही कुठले उपभोगत नाही. त्यामुळे मी तुम्हाला ते उपचार करू शकत नाही. दत्तप्रभू म्हणाले ते जर तुम्ही मला केलं नाही तर मग बघा देवभक्ताचं भांडण सुरू झालं. कसलं भांडण, हे सात्विक भांडण आहे, एरवीचं भांडण वेगळं. दत्तप्रभू आग्रह करतायत म्हणजे आपण एरवी दत्तचरणांवरती किंवा अन्य आपल्या रामकृष्ण दत्तावरती मूर्तीवरती काहीतरी अर्पण करत असतो, बळ देवाला हवं असतं की नाही कुणास ठाऊक, पण इथे दत्त महाराज डिमांड म्हणजे मागणी करतायत, मला गरम पाण्याची आंघोळ घाल. आणि टेंबेस्वामी तितक्याच निग्रहानं सांगतायत की मला ते नाही घालता येणार, कारण माझ्या संन्यास धर्म मला मनाई करतायत, माझे संन्यास धर्म मला त्याविषयी परवानगी देत नाही, मी नाही घालू शकत. महाराज ठाम होते, दत्तप्रभू ठाम होते, दोघंही मागतायत. आणि मग महाराज एका गावात त्या तीन गावात भिक्षेला म्हणून गेले आणि परत आल्यानंतर दत्तप्रभूंना नैवेद्य दाखवायला म्हणून असे बसले आणि बघतात समोर तर दत्तमूर्तीच दिसेना म्हणल्यानंतर महाराजांचा तो आत्मा होता हो. दत्त महाराज दिसेनात म्हणल्यानंतर तळमळ व्हायला लागली. एवढ्यात कानात सांगितलं गेलं नदीच्या किनाऱ्यावरती आहे. नदीच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर ही मही नदी नर्मदेला येऊन मिळते. या नर्मदेच्या पात्रात ती दत्त महाराज रुसून बसले होते. श्रोते हो, काय चमत्काराची गोष्ट सांगू आपल्याला. दत्त महाराज रुसून बसले होते, हा भक्त माझा हट्ट पुरवत नाही म्हणून. आणि महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या पात्रात उतरले, पाण्यात बुडी मारली आणि तो आतमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा लख प्रकाश त्यांना त्या पाण्यात दिसायला लागला. दत्तप्रभूंची ती मूर्ती पूजेतली त्यांना तिथे दिसली. डोळ्यातनं पाण्यात असूनही डोळ्यात पाणी यायला लागलं. महाराज घळघळ रडतायत, दत्तप्रभू माझ्यासाठी तुम्ही कष्ट घेतलेत, तुम्ही या ठिकाणी रुसून आलात का? ते म्हणाले हो. बरं म्हणले, तुमच्या पुढे मी काही बोलूच शकत नाही, माझी वाणी तुम्हाला अर्पण केली आहे. मग महाराजांनी
ते गरम पाणी घेतलं, ते अत्तर त्यात घातलं, ते त्यांना अभ्यंगस्नान केलं, मग दत्तप्रभूंचं इच्छा पूर्ण झाली. इथे महाराजांनी गोड असा अभंग लिहिला श्रोते, एक गोड अभंग लिहिला. मित्र मित्र जरी भांडती, मित्र मित्र जरी भांडती, तरी पुन्हा एक होती, तरी पुन्हा एक होती. मित्र मित्र जरी भांडती, दंपतीचा हो कलह. मित्र मित्र भांडती तरी पुन्हा एक होती, दंपतीचा हो कलह. प्रापंचिक जीवनात नवरा बायको दोघं भांडत असतील, दंपतीचा हो कलह. लव मात्र न तुटे स्नेह, लव मात्र न तुटे स्नेह. मित्र मित्र जरी भांडती, मित्र मित्र जरी भांडती. पुढे महाराज म्हणतात, देवभक्ताचे भांडणे, देवभक्तांचे भांडणे, पराभक्तीचे ते ठाणे, पराभक्तीचे ते ठाणे. मित्र मित्र जरी भांडती. पुढे म्हणतात, वासू म्हणे हा विनोद, वासू म्हणे हा विनोद. देतो दत्ता परमानंद, देतो दत्ता परमानंद. मित्र मित्र जरी भांडती, मित्र मित्र, मित्र मित्र जरी भांडती, जरी भांडती, जरी भांडती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा जो प्रसिद्ध अभंग महाराजांनी लिहिला, मित्र मित्र जरी भांडती तरी ते पुन्हा एक होती, दंपतीचा हो कलह. लव मात्र न तुटे स्नेह. महाराज म्हणाले, देवभक्ताचे भांडणे, पराभक्तीचे ते ठाणे. वासू म्हणे हा विनोद, देतो दत्ता परमानंद. इथे महाराजांनी खूप मोठा असा आशय, खूप लोकांचा उद्धार या ठिकाणी केला. मग या गावातला चातुर्मास म्हणजे 7वा चातुर्मास पूर्ण केल्यानंतर महाराज तिलकवाडा नावाच्या गावात आले. या गावात इथे आत्ता फेसबुक लाईव्हवर असलेले बरेच मला मी चेहरे ओळखतोय की जे तिलकवाड्याला गेलेले आहेत. तिलकवाड्याच्या ठिकाणी उत्तर वाहिनी परिक्रमा, नर्मदा परिक्रमा चैत्रात केली जाते. बरेच जण माझ्या इथे ओळखीचे कित्येक श्रोतृवृंद, मला कल्पना आहे आत्ता इथे बरेच जण जी मला दिसत आहेत 395 पैकी एक 550 तरी लोकांनी तिलकवाड्याची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्रात केली आहे, मला खात्री आहे. कारण मी त्यांचे फेसबुक स्टेटस पाहिलेले आहेत, तर मला कल्पना आहे ती लोक तिलकवाड्याला नक्की गेले. तिलकवाड्याला जेव्हा महाराज आले ना, त्यावेळेला काय गंमत घडली. 1820 इसवी सन 1820 आणि सन होतं 1898. म्हणजे आता या 19व्या शतकाचा शेवटचा टप्पा चालू होता आणि महाराज त्या ठिकाणी पोचले. थोडक्यात सांगत पुढे सरकतो. तिथे एक ब्राह्मण होता, गुजराती ब्राह्मण. त्याच्या घरामध्ये संतती काही टिकत नव्हती त्याच्या पत्नीला. मग महाराजांनी सांगितलं, तिथे गेल्यानंतर दत्तप्रभूंकडनं कौल घेतला आणि महाराजांनी सांगितलं की तुमच्याकडनं नागदेवता मारली गेली आणि नागाचा कोप झाल्यामुळे तुमच्या घरामध्ये संतती होत नाही आहे. तुम्ही असं करा, पंचमी व्रत योगेनं. महाराजांनी त्यांना नागपंचमीचं व्रत करायला सांगितलं श्रोते हो. आणि त्यानंतर त्यांना काही काही गोष्टी सांगितल्या. यामध्ये मी तुम्हाला एक मजेची गोष्ट सांगतो. एरवी कीर्तन करताना मी मुद्दाहून नेहमी सांगतो, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. हे जे काही सांगून ठेवले तुकाराम महाराजांनी. मग असे सत्पुरुष मिळतात कधी हो आयुष्यात? टिंबेस्वामींसारखे आयुष्यात सत्पुरुष खूप दुर्लभ आहेत, दुर्मिळ आहेत. हे जे गृहस्थ होते ना तिलकवाड्यातले, त्यांनी एकच नियम केला की आपल्याला यांची भाषा येत नाही, या संन्यासी बुवांची भाषा आपल्याला येत नाही, आपली भाषा यांना तितकी येत नाही. पण हे जे कोण आपल्या गावात आलेत हे कोणीतरी दिव्य आहेत, थोर आहेत, मोठे आहेत, अधिकारी सत्पुरुष आहेत, एवढं तरी कळायला पाहिजे. म्हणजे वन हू नोज नोज नॉट ही नोज. आपल्याला काहीतरी कळलं तर पाहिजे की हे कोण आहेत. आणि काही जणांना हेच कळतच नाही की आपल्या पुढे कोण उभं राहिलंय, आपण कोणाच्या पुढे उभं राहिलोय. यांना ते कळलं होतं की हे महान अधिकारी सत्पुरुष आहेत कोणीतरी. मग यांना आपण नाही बोलू शकत, आपली भाषा वेगळी आहे. पण त्यांनी एक काम केलं श्रोते हो,
नर्मदा तीरावरून महाराज त्या वासुदेव कुटीमध्ये, आजही तिथे आपले विष्णुगिरी महाराज तिथे राहत आहेत. फार मोठं कार्य विष्णुगिरी महाराज तिथे करत आहेत बरं का. अनाथ वस्ती, त्या आदिवासी वस्तीत असलेल्या मुलामुलींसाठी खूप मोठं काम तिथे राहणारे सत्पुरुष आत्ता तिथे आहेत वर्तमानात. विष्णुगिरी महाराज खूप मोठं काम करत आहेत. तिथे वासुदेव कुटी म्हणून आहे. त्या वासुदेव कुटीमध्ये महाराज तिथे राहत असताना नर्मदेतलं स्नान करून वासुदेव कुटीत जाताना ह्या ब्राह्मणाने काय करावं, एक डबी घेऊन जावी आणि महाराज नर्मदेच्या ज्या वाळूतनं गेले त्यातले 2 कण रोज पदरजे महाराजांचे साठवून ठेवावे. काय भाग्यवान माणूस असेल. टिंबेस्वामी महाराजांच्या चरणरजाला साठवून त्याने ठेवलं. महाराज ज्या दत्तमूर्तीला रोज गंधाची गोळी लावायचे, ते गंधगोळी त्या पंचमी व्रत ज्यांनी केलं आणि ज्यांच्या घरात आजही टिंबेस्वामींनी सांगितल्यानंतर आजची 4थी पिढी 5वी पिढी त्यांच्या घरात आत्ता आहे. संतती परत थांबली नाही. महाराजांनी पंचमी व्रत करायला लावल्यानंतर महाराज गेले होते ते साल मी आपल्याला आत्ता सांगितलं 1898, म्हणजे 125 वर्षापूर्वी. साधारण 30 वर्षाची एक पिढी, 5 पिढ्या आजही त्यांच्यानंतर आजही तिथे आहेत, हयात आहेत, परंपरा चालवत आहेत. त्यांच्या घरात एक डबी आहे. कधी तिलकवाड्यात गेला तर पहा, तिथे महाराज ज्या दत्तमूर्तीला गंधगोळे लावायचे त्या गंधाचे गोळे काढून तिथे लावलेले आहेत आणि ते महाराजांनी वापरलेले स्पर्श झालेले गंधगोळे तिथे, छोटे छोटे मूर्तीला लावलेले गंधगोळे तिथे आहेत. महाराजांनी तिथे चातुर्मास केला. महाराजांनी त्या ठिकाणी रेवाखंड, म्हणजे नर्मदेच्या ठिकाणी रेवाखंड, त्या ठिकाणी प्राकृत ग्रंथ लिहिला. इतकंच नाही तर महाराजांनी त्या ठिकाणी बरंच काय काय लिखाण केलं आणि तिथे त्यांना गांडा महाराजांची पुढे भेट झाली. तो एक स्वतंत्र विषय बोलण्याचा, केव्हा तरी नंतर पुढे मागे बोलू. गांडा महाराज म्हणून जे अवानु गांडाचे ते वेडे पिसे होते सद्गुरू भेटीसाठी. त्यांना नर्मदामाईने सांगितलं, वेगवेगळ्या सत्पुरुषांनी सांगितलं की महाराष्ट्रातला एक सत्पुरुष येईल, ते तुझे सद्गुरू असतील. पुढे तेच योगानंद सरस्वती झाले, गांडा महाराज. तर हे जे गांडा महाराज होते यांची भेट झाली. महाराजांनी त्यांना अच्छा केलं, त्यांना निरोप दिला आणि तिथून महाराज जे निघाले ते कुठे आले, ते आमच्या सर्वांचं हृदयस्थ स्थान असलेलं आणखीन एक स्थान दत्त संप्रदायातलं